नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहर आणि तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत। तसेच उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। तसेच यावेळी बाळासाहेब बोराटे यांनी संजय राऊत यांच्यावर मोठे आरोप केले आहेत, मात्र त्यानंतर किरण काळे यांनी त्याची दखल घेत त्यावर प्रक्रिया दिली आहे। तर पाहूयात सविस्तर माहिती। सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने या भागातही संदेजी कारले असतील, संभाजी कदम होते, मी होतो, आम्ही रेसमध्ये होतो उमेदवारीच्या विधानसभेच्या। पण ज्या पद्धतीने संजय राऊतांनी तिकीट विकून धंदा केला, त्यांचा धंदा वाढवलेला, व्यवसाय वाढवला की त्यांना लोकसभेच्या ज्या पद्धतीने यश भेटलं ते हवेत गेले आणि त्यांना वाटलं आपण विधानसभेला धंदा करू। त्यामुळे त्यांनी श्रीगोंद्याची उमेदवारी विकली, नगर शहराची उमेदवारी विकली, पारनेरची उमेदवारी विकली। त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांना कंटाळून सगळे शिवसैनिक जे आहेत ते शिंदे साहेबांच्या सेनेत चाललेले। आम्ही आमचा पक्ष महाविकास आघाडी म्हणून आम्ही बरोबर होतो। त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक सगळ्याच गोष्टी राष्ट्रवादीला पाहिजे असं काही गरजेचं नव्हतं। ही सेनेची जागा होती, नगर शहर होतं, पारनेर होतं, श्रीगोंदा समजा ठीक आहे, पण निष्ठा म्हणता निष्ठा संजय राऊत लोकांना निष्ठा शिकवतो। काल आलेल्या एका महिलेला त्यांनी उमेदवारी दिली, तिथं पैशाने व्यवहार नाही झाला तर काय झालेलं आहे त्यांनी सांगावं, त्यांनी शपथ घ्यावं, त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवावं त्यांनी की भाऊ मी पैसे घेतलेले नाहीये, आम्ही राजकारण सोडून देऊ। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज अहिल्यानगर शहरातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून या ठिकाणी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, संभाजीराव कदम असतील आणि आमची सर्वच टीम यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे संदेजी कारले जे आपण पाहतोय की तालुक्यातलं एक धडाडीचं नेतृत्व आहे आणि दुसरं नेतृत्व असं आमचे शरद भाऊ झोडगे असतील, आमचे सभापती रामदासजी भोर असतील आणि त्यांची आमचे तालुका प्रमुख आजीजी दळवी खऱ्या अर्थाने पाहतोय की सर्वच या ठिकाणी सर्वच मान्यवर आहे आणि या मान्यवरांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पाहतोय की जी अनिल भैयांची जी शिवसेना होती ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि अनिल भैयाचे विचार असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील आणि जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे विचार प्रेरित केले होते त्या विचाराला धरून आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने प्रवेशासाठी या ठिकाणून सगळे प्रस्थान करत आहोत। आज एवढा आनंदाचा क्षण आहे की खऱ्या अर्थानं हे जर पाहिले तर हे जे प्रवेश करणारे आहेत ते आमचे खरे मार्गदर्शक आहेत आणि याही पुढे ते आमचे मार्गदर्शक राहणार आहे आणि त्यांचा आम्हाला अनुभव हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे। हा एक मोठा आनंद या शिवसैनिकांना या ठिकाणी भेटत आहे। खऱ्या अर्थानं तालुक्याचे जे शिवसैनिक आहे ते एकदम कडवट शिवसैनिक आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा झंझावाती कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। आज नगर शहर, नगर तालुका यामधील विविध पक्षातील पदाधिकारी आज मुंबईला प्रवेशासाठी चाललेलो आहे। आज संध्याकाळी 7ची वेळ मिळालेली आहे। शिवसेनेचं अत्यंत जोमाने काम या पुढील काळामध्ये नगर शहरामध्ये होईल। बाळासाहेब बोराटे हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ सदस्य आहेत आणि आमचे मित्रही आहेत। त्यांनी आमचे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी केलेले आरोप जे आहेत ते अत्यंत बिनबुडाचे आहेत। मला त्यांना या निमित्ताने एक सवाल विचारायचा आहे की आपण जर म्हणताय की राऊत साहेबांनी आणि शिवसेनेने या जागेचा त्या ठिकाणी व्यवहार केला, धंदा केला, पैसे घेतले, तर तुम्ही त्याचा पुरावा द्या ना। जर अशी गोष्ट घडली असेल तर ती कुठल्या दिवशी घडली, कुठल्या शहरात घडली, कुठल्या हॉटेलला घडली, हा व्यवहार कुणाकुणामध्ये झाला, कुणी कुणाला पैसे दिले, या सगळ्या बाबतीत जे पुरावे जे आहेत ते त्यांनी समोर आणावेत, मीडियाच्या समोर आणावेत। जर ते आणू शकले तर ते सांगतील ती पैज भरायला आम्ही तयार आहोत। मात्र मला एक सांगायचं आहे की त्यांची ही वक्तव्य ही राजकीय नैराश्यापोटी त्यांनी केलेली वक्तव्य अजून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये संजय राऊत साहेब आणि शिवसेनेला विकत घेणारा मायकाला अजून पैदा व्हायचा ही अवकात नाही कुणाची जो शिवसेनेला त्या ठिकाणी विकत घेऊ शकेल।
त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप करून सवंग लोकप्रियता मिळवणं आणि आपण पक्ष बदलाच्या बाबतीमध्ये सत्तेच्या बाजूला जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तर लढणारी लोक कधी सत्तेच्या वळचणीला जात नाहीत, ते त्या ठिकाणी संघर्ष पत्करत असतात. आम्ही सगळेजण आधी संघर्ष करत होतो, आताही संघर्ष करतो आहे. मात्र काही लोक जे शिंदेंच्या आणि त्या ठिकाणी सत्तेच्या वळचणीला गेलेत, त्यांना आता असे सगळे साक्षात्कार व्हायला लागलेत. मला त्यांना एक सवाल देखील विचारायचा आहे, जर असं होतं तर तुम्ही या बाबतीमध्ये एवढ्या उशिरानं वाच्यता का करता? त्याच वेळेला तुम्ही या बाबतीमध्ये जसं आज बोललात तसं का नाही बोललात? इतक्या दिवस तुम्ही शांत का होतात? तुम्ही तर महाविकास आघाडीचा प्रचार देखील त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्यावर केला, मात्र आज अचानक ही उपरती कशी काय सुचली? त्यामुळे अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करून जर कुणी सवंग लोकप्रियता मिळवत असेल तर जनता जनार्दन सुज्ञ आहे. अहिल्यानगर शहरातील डाळमंडई परिसरातील वंजार गल्ली चौकात ड्रेनेज लाईनच्या कामासाठी गेल्या आठवड्यापासून रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे काम सध्या बंद पडले. यामुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. कारण गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन महत्वाचे सण तोंडावर आलेत आणि सणांसाठी खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत असतात. मात्र रस्त्यांची ही अवस्था पाहता नागरिकांना खरेदीसाठी येणेही कठीण झाले आहे. जम्मू काश्मीर मधील भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बडे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शहीद बडे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अहिल्यानगर येथील बुरुडगाव रोडवरील साईनगर येथे एका बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई 25 मार्च रोजी करण्यात आली. छोट्यानी साईनगर मध्ये राहणारे व्यावसायिक गणेश श्रीकांत चंगेडिया यांच्या बंगल्यात 22 मार्च रोजी पहाटे दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सागर सिंग, बलबीर सिंग जुन्नी, गोपाल राजू नायडू, सोनू शरद शिंदे, सोनू सिंग, रणजित सिंग जुन्नी आणि सतनाम सिंग, जित सिंग जुन्नी यांना अटक केली आहे. अहिल्यानगर शहरामध्ये बुरुडगाव रोडला श्री चंगेडिया यांच्या घरी 23 तारखेला अज्ञात 4 ते 5 जणांनी येऊन त्यांचं शटर उचकवून आणि दरोड्याचा प्रयत्न केलेला होता. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी घटनास्थळी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची PSI धाकराव आणि स्टाफने विविध शहरातली विविध फुटेज, CCTV फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सिंग, बलबीर सिंग जुन्नी, सोनू शिंदे आणि इतर त्यांचे अजून 3 साथीदार अशा 5 जणांना शहरातून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास कामे कोतवाली पोलीस स्टेशनकडे वर्ग केलेला आहे. येत्या काळातील सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी शहरातील धोकादायक गुन्हेगार विजय राजू पठारे याला MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तोपखाना पोलिसांनी 25 मार्च रोजी विजय पठारे याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. तसेच सराईत गुन्हेगार विजय पठारे हा समाजात धोकादायक ठरत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलिसांनी विजय पठारे याच्या विरुद्ध MPDA प्रस्ताव तयार करून जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अहिल्यानगर जिल्हा ऍडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट मॅजिक ऍडव्हर्टायझिंगचे गुलशन अरोरा, उपाध्यक्षपदी क्रिएटिव्ह कम्युनिकेशनचे जयंत देशपांडे आणि सचिवपदी आशा पब्लिसिटीचे सुरेंद्र मुथा यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच मावळते अध्यक्ष नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या असोसिएशनच्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. आरोग्य भारती संस्थेतर्फे नाथषष्ठी महोत्सवाचे औचित्य साधून श्री क्षेत्र पैठण येथे आयोजित आरोग्य शिबिरात 358 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. अहिल्यानगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातील आरोग्य भारतीच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. तसेच शिबिराच्या समारोप प्रसंगी श्री गुजर महाराजांनी आरोग्य भारतीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आणि वारकरी बंधू भगिनींच्या आरोग्य सेवेसाठी केलेल्या कार्याची प्रशंसा केली.
अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरातील झुलेलाल मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। नगरसेविका ज्योती गाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तारकपूरमध्ये विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले। अहिल्यानगर महानगरपालिकेत 25 मार्च रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला। या निमित्ताने शहरातील आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 3 आशा सेविकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या आरोग्य केंद्रांनाही पारितोषिके वितरित करण्यात आले। तसेच महानगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या हसीना शेख, सुनीता भोसले आणि स्वाती भनगे या 3 आशा सेविकांना अनुक्रमाने 5001 रुपये, 3001 रुपये आणि 2001 रुपये रकमेचे पुरस्कार प्रदान केले। अहिल्यानगर जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक सर्वकष आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली आहे। जिल्हा कौशल्य विकास समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा कौशल्य विकास समितीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत डॉक्टर आशिया बोलत होते। यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त NM सूर्यवंशी, कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायकराव देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं 3रं जन्मशताब्दी वर्ष आपण यावर्षी साजरे करतोय। 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी त्यांचा जन्म झाला आणि या निमित्तानं जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की या निमित्तानं आपण या जिल्ह्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करता येईल त्या दृष्टीनं काही उपक्रम करावेत। जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्फत यापूर्वी जिल्ह्यातील एकल महिलांचा सर्वेक्षण करण्यात आलं। प्रामुख्यानं 2020-22च्या काळामध्ये कोरोनामुळे अनेक महिला विधवा झाल्या, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला यांची संख्या नगर जिल्ह्यामध्ये जवळपास 95,000पेक्षा जास्त। यामध्ये महापालिकेच्या क्षेत्राचा सर्वे अजून व्हायचा आहे आणि पालकमंत्र्यांच्या संकल्पनेमध्ये एक आराखडा असा आहे की जेणेकरून या जिल्ह्यातील किमान 5-1 हजार महिलांना तरी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला। काल त्या निमित्तानं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या कौशल्य विकास समितीची एक बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये आणखी खोलवर जाऊन एक मांडणी केली की जरी 95,000 महिला एकल महिला जिल्ह्यामध्ये असतील तरी सुद्धा प्रशिक्षणक्षम म्हणजे ज्याला आपण ज्या प्रशिक्षण घेऊ शकतील अशा प्रकारच्या महिलांचं वयोगट साधारणतः 15 ते 45 असावा आणि त्यांचं सर्वेक्षण जर झालं तर आपल्याला हा उपक्रम राबवणं जास्तीत जास्त सोपं पडेल आणि त्याप्रमाणे त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये महानगरपालिकेला अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। एप्रिल 2025 अखेर या सगळं सर्वेक्षण पूर्ण व्हावं असं अपेक्षित आहे। त्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा सगळ्यांची बैठक घेऊन कौशल्य विकास कार्यक्रम आणि महिलांचं सक्षमीकरण याची सांगड कशी घालता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यातला हा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा कार्यक्रम हा संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल। या निमित्तानं मला मुद्दाम पालकमंत्र्यांचे आभार मानायचे की त्यांनी स्वतः यात पुढाकार घेतला आणि एक वेगळा उपक्रम करण्याच्या दिशेनं जिल्हा प्रशासनाला आणि संबंधित सर्व यंत्रणेला त्यांनी एक दिशा दिली आणि निश्चितच हा उपक्रम जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल।
श्री क्षेत्र तेर जिल्हा धाराशिव येथील श्री संत गोरोबा काकांच्या मंदिराच्या प्रस्तावित कामणीची महाद्वार जागा बदलण्याची मागणी कुंभार समाज महासंघ आणि कुंभार समाज संघटना अहिल्यानगर यांनी केली आहे। शासकीय स्तरावर या मागणीची दखल न घेतल्यास जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांच्या वतीने 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। आज आम्ही आमच्या संत गोरोबा काकांच्या धाराशिव येथे असलेल्या तेरमधील महाद्वाराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जगज्जित राणा नावाचे आमदार आहेत। पूर्वी ते राष्ट्रवादीचे होते, आता ते भाजपकडे आहेत। परंतु जीर्णोद्धारासाठी सरकारने जे पैसे दिले त्याचा दुरुपयोग करण्याच्या दृष्टीनं राजकीय त्यांची काही हेवेदावे असतील, त्यातून त्यांनी महाद्वार हे दक्षिणेला करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। तर आमचा दक्षिणेला महाद्वार करू नये यासाठी विरोध आहे। म्हणून राज्यभरातून महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत की हे महाद्वार पूर्वी ज्या इसवी सन पूर्वीचं हे मंदिर आहे, तर त्याच्या पाठीमागं अनेक धर्माच्या व्याख्या आहेत। तर मी याच्यातून या माध्यमातून एक सरकारला निवेदन करतो की बाबा हे महाद्वार पूर्वीच्या ठिकाणीच ठेवण्यात यावं। त्याचप्रमाणे RSS संघाची जी संत संपर्क शाखा आहे आणि धर्मशास्त्रानुसारचा त्यांच्यावर अभ्यास करणारी जी मंडळी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि संत गोरोबा काकांच्या पुरातन मंदिराला, इसवी सन पूर्वीच्या या मंदिराला 1100 सालचं ते मंदिर आहे, तर त्या मंदिराचा महाद्वार ज्या जागेवर आहे त्याच जागेवर करण्यात यावं अशी विनंती करण्यासाठी, त्याचा जे लोक ते त्याला विरोध करतायत दक्षिणेला करण्यासाठी, दक्षिणेला करा म्हणतायत, त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन दिलेलं आहे। काल धाराशिवला निवेदन दिलेलं आहे। असे राज्यभरामध्ये 2-3 दिवसामध्ये आमचे निवेदनं पोहोचतील आणि जर आमचं सरकारने म्हणणं ऐकलं नाही तर 2/4/2025 पासून आम्ही धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत। अहिल्यानगर शहरातील एका टॅक्स कन्सल्टंटने सीए फर्मचे बनावटी सही शिक्के आणि कागदपत्रे वापरून 16,81,299 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। ही घटना 31 मार्च 2021 ते 31 मार्च 2023 दरम्यान घडली। या प्रकरणी 25 मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात एका टॅक्स कन्सल्टंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात प्रस्तावित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नगर तालुक्यातील देहरे येथे उभारावे अशी मागणी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुका उपाध्यक्ष महेश काळे आणि सुरेश धनवटे यांनीही नवी दिल्ली येथे खासदार निलेश लंके यांना निवेदन देऊन या मागणीकडे लक्ष वेधले आहे। तसेच खासदार निलेश लंके यांनी संसदेत अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। निसर्गाच्या सानिध्यात राहून शुद्ध शाकाहार केल्यास कोणताही आजार आपल्याजवळ फिरकू शकत नाही असे मुंबईचे अतुल शहा म्हणाले आहेत। राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिन आणि 125व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने आयोजित केलेल्या भगवान महावीर व्याख्यान मालिकेतील 5वे पुष्प आहार आणि आरोग्य या विषयावर गुंफताना ते आनंदधाम मध्ये बोलत होते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।